तुझ्या इकडे मरतील गाडी खाली त्यांच्या अवघड केस वाढव दाड्या वाढव हा चुकून जरी राजकारणी झालाच की नाही अवघड आहे जनतेचं अरे किती खायचं प्रमाण आहे की नाही हो पप्प्याचा भूक लागली भजी काय आलोय तुझ्या सुकाळीच्या भजी बद्दल बोलत नाही आम्ही ते पैसे खातो त्याच्याबद्दल म्हणले परवा तुला 200 रुपये दिल तर पेट्रोल टाकायला म्हणून पेट्रोल न टाकता पैसे खाल्लास की नाही हो पैसे खाणं आपल्या तत्वात बसून ना लय तत्ववादी तू हो खरं सांगतोय अहो माझी गाडी आवरेज कमी दे हो अरे बापरे होईल काय मी एक काम कर गप इष्टीनं जा आणि काम करून इष्टीनं परत ये आता इष्टीने कुठे जात बसू अहो गाडीने जातो की 100 तेल बास होते 10-20 रुपये होत आहेत जाऊन येऊन हा सांगितले तेवढं करायचं ते बघाशी 20 रुपये दिलेत की नाही भजी आणायला त्यातलं राहिलं असतील ते घ्यायचं आणि त्यानं जायचं जा हो कार्यकर्ता आहे मी हे असं जमणार नाही मला का नुसतं कार्यकर्ताच राहायचंय का पंचायतीचं मेंबर बी व्हायचंय सांगतोय तेवढं ऐकायचं निघ हे भजी खायचं मूड घालवला तुम्ही मी जातो आता वडा पण जातो इष्टीने कुठे जात बसू आणि हे असं कार्यकर्त्यांनी राबवणं पाप आहे लक्षात ठेवा पप्प्याला हे जा कडकडन जा सांगालय मला येऊ पण बेवारच झोपलाय अरे बापरे लय पाप वाढल्यात जरा पुण्य करूया ए पोरा पोरा ए पोरा दर भजी खा लाडू लाडू ए लाडू ए लाडू ए लाडू हे लाडू इथं का झोपले कुठे रे हे लाडू काय झालं इथं का झोपलाय अरे काय अरे गावचा बस स्टॉप तरी सोडा रे का इथं बी कब्जा केलाय जायचंय कुठं लांब 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 म्हणजे कुठं लय लय लांब लय लांब लय लांब म्हणजे बघ मुंबईला जातोस कसं जायचं अरे पण मुंबईला जाऊन करणार काय तू नोकरी करणार इमान म्हणून फिरणार विमान मधनं फिरणार अरे बापरे बापरे पण कसं आहे तिथनं आधी एक एसटी पकडून कोल्हापूरला जायला लागतंय मग दुसरी एसटी पकडून तिथनं मुंबई जमणार आहे का तुला जमणार की वार बहादूर एक नंबर बहादूर आहेस गड्या अगदी माझ्यासारखाच बघ मी बारका होतो की नाही तवा रेल्वेनं डायरेक्ट दिल्ली गाठली होती तू मुंबई गाठ चालते की नाही आणि मोठा हो आणि गावात असा रुबाबात परत ये माझ्यासारखा मी माझी किंमत कळल्यावरच येणार होय रे होय ये बर येऊ का आता मी कुठे अडवायलोय कॉलेज हे घे का भजी का बसून परिणाम झाला अख्ख्या घराण्याच्या डोसक्यावर बाई निवडणुकीत इतकी रमल्या की एक खुळ होऊन फिराले ही बी कळण झाले कुठं गेला म्हणायचा हो लाडू असं न सांगता सवरता तो कधी तालमेला जात नाही की शिरपती सापडला काय रे लाडू नाही ना गो अक्का तालमीत बी नाही मग कुठे गेला तुम्ही गावातल्या मुलांच्या घरी बघितलं का तो खेळायला गेला असेल नाही मी एक काम करतो पोरांच्या घरी बघून येतो अहो एवढं सकाळ सकाळ कसं जाईल खेळायला तरीच काल लाडू सांगत होता आमासनी कटाळा आलाय आणि माऊचं तर माझ्याकडे काही लक्षच नाही म्हणून रागत कुठे गेलं नाही ना व तरी मी सांगत होतो नीट समजवा म्हणून तुमचं आपलं कडक वागायला पाहिजे लहान मुलांचं मन लई मऊ असतंय त्यांच्या कलेनं समज घ्यायला लागतंय तर तू लईच हटवादीपणा केला अगं लहान पोरासने असं सांभाळायचं नसतंय बाई माझी चूक कळली मला आता पण लाडू कुठे आहे
अहो पण अशी चूक झालीच कशी जाऊ बाई? अरे देवा, कुठनं हे राजकारणाचं खूळ घरात आलं कुणास ठाऊक. तुमच्या या राजकारणाच्या नादात आमचा लाडू. कोण बरोबर कोण चुकीचं करण्यात काय पॉईंट नाही. पहिले लाडूला उडकायला पाहिजे. होय, उशीर नाही करायला पाहिजे. हॅलो, हा बरकत, तू गावाचे पटाक दिसते. ते लाडू सापडणं झालं. मी उद्याकडे जाऊन बघतो. अहो शिस्तात जावा हो. मामा, आमच्या लाडूला बघितलं काय? कुठे गेला लाडू? तेच काय कळणं झालं. ते विचारतो. हो दादा, लाडू चिरमऱ्याचा पाहिजे का राजीराचा पाहिजे? अहो, आमच्या लाडूला बघितलं काय कुठं? तुमचा लाडू पाहिजे नाही. अहो, दिसला तो वाड्यावर यायला सांगा की. बरकत, लाडू बघितला का? तुम्ही बघितला? दिसला तर वाड्यावर यायला सांगा. हा? चल तिथे. नाव गाव कसं कळणार आम्हाला? पॅन कार्ड नंबर पाहिजे. बघ्या, अरे लाडूला बघितलंस काय कुठं? नाही बघितलं. सकाळपासून गावानं झालाय कुठं? तुला दिसलं तर वाड्यावर घेऊन ये. ठीक आहे, ठीक आहे, मी बी उडकतो. चालतंय. मावशी, लाडू भेटला का आमचा? मामा, लाडू दिसला कुठं? नाही. ए नवनाथ, अरे लाडू दिसला काय कुठं? नाही, काय झालं? अरे कुठं गेला काय माहित. दिसला तर पाठवून दे वाड्यावर. होय, आम्ही पण बघतो. लाडू आला होता का सकाळी? नाही, लाडू नाही बघितला. लाडू, मावशी तुम्हाला रस्त्यात कुठे लाडू दिसला? लाडू, आजी लाडू दिसला तुम्हाला? मावशी तुम्हाला लाडू दिसला कुठे? तळ्यावर? कुठेच नाही बघितलं. लाडू, आजी लाडू दिसला का हो तुम्हाला? आजी लाडू दिसला? सरिता, काय झालं? नाही ना कुठं? इकडे पण बघितलं, नाही सापडला. कुठं गेला असेल? अहो सापडेल कुठेतरी. असेल इथं कुठे खेळत असेल. बघत चला आपण. चला. विचारत होतो. हा, त्या दुकानात जाईल. सांगून तरी जाईल की नाही? चल. सरिता, इथं पण नाही. वरती बघा काय. चला. लाडूला बघितलं का आमच्या? आता आमच्या लाडूला बघितलं काय? नाही काय? बरं, ठीक आहे. मावशी, लाडूला बघितलं? नाही रे बाबा. नाही का? ए राम इकडे ना. बघा एसटी स्टॉपवर बघितलंय. एसटी स्टॉपवर? होय. बरं, ठीक आहे, चलायचं.
हे इकडे चल इकडे इकडे अरे ये इकडे 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 अरे तुला हुडकून हुडकून समजा किती दमलत माहितीये का आणि एसटीत कुठे चालला होता मी लांब जाणार आहे मुंबईला. मुंबईला का ते माझी किंमत नाही आहे माऊला. मी लांब गेलो की कळेल तिला. तुझी किंमत नाही असं कोण म्हणलं तुला बर चल घरला जाऊ समजे वाट बघायला चल नाही येणार. अरे, लाडू लाडू तुला माहितीये का बारक्या पोरासनी एकटं बघून पळून येणारी गँग आहे मुंबईत मी घाबरत नाही कोणाला. लाडू अरे मुंबईमध्ये राहायला घर मिळत नाही मी कुठं बी शॉपिंग. एवढं सोपं नसतं लाडू पण आता घरला चल समजे काळजी करायला हा चल नाही म्हणजे नाही. चल की मर्दा अरे हे बघ मी माऊला ओरडतो आणि त्यासनी ताकीद बी देतो चल 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 अरे चल की चल अरे आमच्या घरात तर अंजलीबाई यांना गोदक्कांनी लई बारीक बेत बनवलाय आता काय उपयोग हे आमच्या लाडूमुळे घरी जायला उशीर व्हायला बघा काय काय बनवलंय हा मस्त पुरणपोळ्या खटाची आमटी बासुंदी हं? हा पुलाव बी बनवलाय अजून लय काय काय बनवलंय आणि समद्यात महत्वाचं म्हणजे गुलाबजाम बनवलेत होय मात्र वासनात मरणाची भूक लागली होती बघा येताना बघितलं की मी ते गोदक्का असे पाकामध्ये मोठे मोठे असे गुलाबजाम टाकत होती ते बघून तर माझ्या तोंडाला लय पाणी सुटलं बाबा आता आमचा लाडू येत नाही म्हणल्यावर हे समजा मलाच खायला पाहिजे मग आता लय भूक लागली बाबा तू पाठ केलंय. होय पण आता काय उपयोग की आमचा लाडू येईना झाला ना व सांगू काय की मस्त असे खुसखुशीत कुरकुर असे मस्त कांदा भाजी बी केले एवढं सगळं काय केलंय आज. आमच्या लाडूसाठी केले मी तर की तुझा लाडू. होय काय तूच आहे मग चल की घरला अरे बाबा घरात तुझी लई किंमत आहे बघ होय म्हणजे आम्ही सांगितलं तरी आमच्यासाठी काय बनवत नाहीत बघ पण आमचे लाडू ना न सांगता बी त्यासाठी काय काय करतात खरंच काय. मग काय खोट लाडू घरातल्या समद्यांच्या घरातला ताईत आहेस तू आणि अंजलीबाईंचा तर लय लाडक आहे तुला पटत नसेल ना व तर घरला चरून तू स्वतःच बघ मग खरं का खोटं तुलाच कळेल जायचं काय घरला चल चल. चल बसा आई शाबाश अहो अंजलताई तुम्ही अशी काळजी करू नका सावं सापडेल की लाडू रानादा सनिदा समधी हुडकाल्यात लाडूला. अहो पण आम्ही म्हणतो असं हुडकायचा टाइम येऊ कशाला द्यायचा हो. हो सूरज भाऊजी काय झालं रे. बघितलं सगळीकडे कोपरानं कोपरा ओळखून काढला कुठं सापडला नाही आता बरकत आणि अवध्याला पाठवले हुडकायला ते नव राणादा नाही आला नाही आला अजून. आई ऐकलं ते खरं आहे का वय वय 1,00,000% खरंय. आमचा लाडू गमावला. खरं 2 दिवस झालं पोरग लई तोंड पाडून बसलं होतं. आम्हाला वाटलं का तर दुःखत खूपत असल बरं नसल पण एवढं घर सोडून जाणं एवढं झालं तर काय लेकराला.
लहान मुलांना खरं तर खूप जपावं लागतं. लहानपणी अंजू अशीच एकदा रस्त्यावर गेली आणि हरवली होती. अहो पण आमच्या लाडूला अख्खा गाव ओळखतो आणि अख्ख्या गावाला लाडू. खरं लाडू गमावला नाही. आम्हाच तिथं काहीतरी वेगळंच वाटायलंय. रागाच्या भरात निघून तर गेला नसेल ना बा. अंजू माझं चुकलं. मी दुर्लक्ष केलं लाडूकडे. तरी आम्ही सांगत होतो का नाही जाऊबाई, तुम्ही हे राजकारणाच्या भानगडीत पडू नका. पण ऐकलं नाही आमचं. ए आता कुठला विषय कुठे बी कशाला घेऊन चाललीस तू? हा बरोबर तेच बोलतोय हो आम्ही. काय झालं श्रीपती दादा? नाही वहिनी, गावात सगळ्या पोरांच्या घरी उडकून आलो, पण लाडू कुठे बी नाही सापडला. ते पाहिजे ते बाकी पोरांच्या इथं बी जाऊन बघून. हा चालेल. आता रडून काय उपयोग. मी तुला 2-4 वेळा म्हणलं लाडू तोंड पाडून हाय, पर तुझं ध्यानच नाही त्याच्याकडं. परक्याचं पोट असं गायब होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. तेच तर म्हणतोय आम्ही गोदाक्का. लाडू जर आता नाही सापडला का नाही तर अख्ख्या गावात आपल्या घराण्याची नाचक्की होणार. एवढंच काय, यो लाडूचा बाप केस टाकायला बी माग पुढं बघायचं नाही हो. सरपंचकीच्या नादात लई नुकसान झालं बघा जाऊबाई. आम्ही सांगतो अजून बी विचार करा जरा. अंजलीबाई, लाडू राणा कुठं सापडला रे? साहेब एसटी स्टँडवर होतं, रुसून कोल्हापूरला निघालो. लाडू अरे देवा. लाडू, अरे माऊवर असं कोणी रुसतं का? लाडू अरे बाळ कुठे होतास तू? आणि का गेलास रे आमासनी सोडून? असं ये इकडं बाळा ये. सॉरी, खरंच सॉरी, माझी चूक झाली. आजपासून मी तुला आणि घराला वेळ देणार हे वचन देते. रात्री 10 नंतर आणि सकाळी 8 पर्यंत मी कुठलंही बाहेरचं काम घेणार नाही आता. हा सगळा वेळ तुझा. काय भाऊजी, आज निवडणुकीची सगळी कामं तुम्ही मॅनेज करा. आज माझा सगळा वेळ फक्त लाडूचा. हा चालतंय की. चालतंय. अहो तुम्ही इलेक्शनची काळजीच करू नका वहिनी. ते नव्हतं अवधी आणि बरकतला सांगून येतो ना, तो हुडकत बसली बाहेर. हो. लाडू सांग बरं, आपण काय काय करायचं? आज सगळा वेळ तुझा, फक्त तू आणि मी. आणि राणादा. हो, तू, मी आणि राणादा. तू सांग बरं काय काय करायचं, तू म्हणशील ते करूया. हा